भाजपचा कार्यक्रम झाला, सगळ्यांना बोलवायला पाहिजे होता. एक पक्षीय कार्यक्रम झाला तो, असं चालतंय काय? बोला. खूप दिवसांनी नाशिकला आलेला आहे, काय खूप दिवसांनी कसा आलो? येत असतो नाशिकला. आता संघटनात्मक बांधणीचं काम तर सुरूच आहे. रवींद्र मिर्लेकर आहेत, त्यांची आता संपर्क उपनेते म्हणून नेमणूक केली आहे माननीय उद्धव साहेबांनी. त्यांचंही काम सुरू आहे. त्यानंतर दत्ता गायकवाडांचं सुरू आहे, डी.जी. सूर्यवंशी करतायत, वसंतराव गीते करतायत. कामं चालू असतात आणि आम्ही अधूनमधून येत असतो. आणि मधल्या काळात तुम्ही सगळे खरात बाबांच्या मागे लागले असल्यामुळं पत्रकारांनाही फार डिस्टर्ब करू नये, कारण खरात बाबाचा विषय अत्यंत महत्वाचा होता. आणि त्यानंतर काल एकदम नाशिकच्या काळाराम मंदिरावरती धर्मध्वजा फडकावून माजी राष्ट्रपतींच्या हस्ते भारतीय जनता पक्षानं हिंदुत्वावर ताबाच घेतला एक प्रकारे. या सगळ्या गोष्टी नाशिकमध्ये घडणाऱ्या आम्ही मुंबईत बसून पाहत असतो. नाशिकमध्ये आता 2029चं काम सुरू झालेलं आहे. 2029 मधल्या काळात तशा निवडणुका नाहीये. त्याच्यामुळे पुढल्या विधानसभा लोकसभेची तयारी आणि त्या दृष्टीनं संघटनात्मक बांधणी संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत मायक्रो लेवलला करण्याचं ठरवलेलं आणि ती तयारी सुरू झाली. भाजपने हिंदुत्वावर ताबा घेतला असं कसं म्हणता आपण? ताबा म्हणजे भारतीय जनता पक्षाला असं वाटतं की या जगातल्या हिंदुत्वाचे ते एकमेव ठेकेदार आहेत आणि हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर फक्त त्यांचंच नाव आहे. काल ऐतिहासिक अशा काळाराम मंदिरावरती धर्मध्वजा फडकवण्याचा कार्यक्रम झाला. आम्ही त्याचं स्वागत करतो. फार तेजस्वी अशी धर्मध्वजा काल फडकवली. देशाचे माजी राष्ट्रपतींना उपस्थित होते, राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते, कुंभमेळ्याचे मंत्री उपस्थित होते, नरहळ झिरवळ उपस्थित होते. काय म्हणजे महान धर्मरक्षक असे सगळे अनेक लोक उपस्थित होते. पण मला सांगा, धर्म ही त्यांची मक्तेदारी आहे का? काळाराम मंदिराचा इतिहास जर आपण पाहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून अनेक त्या काळात सामाजिक कार्यातले महान नेते त्या मंदिरात संघर्ष त्यांनी केला. काळाराम मंदिराचा संबंध शाहू फुले आंबेडकर या विचारधारेशी जोडलेला आहे. पण या 3 प्रमुख कुटुंबातलं कोणीतरी एक एक व्यक्ती तिथे जर बोलवली असती तर तो धर्मध्वजा अधिक तेजस्वी झाला असता. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाचे पहिले धडे दिले, प्राथमिक. नाही तर भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा काय संबंध आहे? पण या कार्यक्रमाला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच्या कुटुंबातील व्यक्तीला तरी बोलवावं असं त्यांना का वाटलं नाही? म्हणून असं म्हणतो ना की हिंदुत्वाचा ताबा घेतला, कब्जा, लँड ग्रॅबिंग करतात, खंडणी गोळा करतात, त्या पद्धतीचे हे कार्यक्रम हिंदुत्वाच्या नावावर केले जातात. काळाराम मंदिराचं महत्व समजून न घेता हे असे कार्यक्रम जर झाले तर ते हिंदुत्वासाठी योग्य नाही. ध्वजा फडकवलीत तुम्ही, अयोध्येत ध्वजा फडकवला मोदींच्या हस्ते, अयोध्येत पण एक धर्मध्वजा फडकवला, करेक्ट. त्या धर्मध्वजेवरती बहरलेला वृक्षाचं छायाचित्र आहे. तुम्ही आपण पहा, कोणाला माहित नसेल मी सांगतो. अयोध्या मंदिरावरील धर्मध्वजेवर वृक्ष आहे बहरलेला, हिरवागार. देशात काय चित्र आहे?
अडाणीसाठी देशभरामध्ये जंगलतोड सुरू आहे. छत्तीसगड, झारखंड पासून ओरिसापर्यंत ज्या खाणी, जंगलातल्या खाणी अडाणीला दिलेल्या आहेत, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जंगलतोड सुरू आहे. आमच्या मुंबईमध्ये एका रात्रीत 3000 वृक्ष आरे जंगलात तोडले. तुम्ही धर्मध्वजा फडकवता, त्याच्यावरती काय चित्र टाकता, प्रतीक टाकता, मग त्यानुसार वागायचं कोणी? इथे सुद्धा तेच आहे ना. श्री हनुमानाचं चित्र टाकलेलं आहे धर्मध्वजेवरती, पण हनुमानाचे आदर्श काय आहेत ते तुम्ही पाळलेत का? हनुमान हा निष्ठावान होता. तुम्ही सगळे गद्दार तुमच्या पक्षात घेतले. तुमच्या पक्षामध्ये कोण लोक आहेत? ते का हनुमान आहेत का? नाही, हे सगळे आमचे हनुमान तुम्ही घेतलेत. त्याच्यामुळे ही अशी ढोंग बंद केली पाहिजेत भाजपनं. हे राजकीय खेळ आहेत हिंदुत्वाचे, हे शक्यतो करून हिंदुत्वाला बदनाम करू नका. शिवसेनेचा बैठक झाली, त्या बैठकीत असा इशू होता की भाजप विश्वासात घेत नाहीये, कुंभमेळ्याची एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत, मात्र एक कल्ली कारभार चालू आहे, नाराजी व्यक्त केली. 3 लाख कोटीचं काहीतरी बजेट असं मला कळलं. हे मी वाचलं, हे खरं खोटं मला माहित नाही. कुंभमेळ्याचं 3 लाख कोटीचे काय कामं करणार आहे? हे जरा 35,000 कोटी. हा, कुठे आकडा चुकलाय. नाही, हे 3 लाख कोटी पण करू शकतात, कारण शेवटी पैसे गुजरातच्या ठेकेदारांना द्यायचे आहेत. 35,000 कोटीची कामं काय करणार आहात हे कुंभमेळा मंत्र्यांनी एकदा नाशिकच्या जनतेसमोर त्याचं पुस्तक ठेवलं पाहिजे की ही 35,000 कोटीची काम आहे. मोजमाप करा आणि त्यातले किती टक्के गुजरातच्या ठेकेदाराकडे जाणार आहेत आणि त्यात यांचे कमिशन किती आहे हे एकदा त्यांनी हिशोब दिला पाहिजे नाशिकच्या जनतेला. नाशिक पालिकेवर ह्याची काय जबाबदारी आहे? काही नाही. एक कल्ली कारभार सुरू आहे. सरकार कोर्टने असं म्हटलं की सरकारने पैसे वाटण्यापेक्षा सामान्यांसाठी ते खर्च करावे. ठीक आहे, कोर्टाचा आदेश आहे, त्याच्यावरती अभ्यास करावा लागेल. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या सत्ता कोणाची आपल्याला माहिती आहे. बंगालमध्ये ज्या पद्धतीचा निकाल लागला त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नकार दिलेला आहे. राष्ट्रपती राजवट त्या ठिकाणी लागू शकते अशी चर्चा आहे. कसं बघताय या सगळ्या परिस्थिती? नाही बघा, घटनात्मक पेच होईल का नाही याच्याविषयी मी आता सांगू शकत नाही, का मी काय घटनातज्ञ नाही. पण राज्यपाल आणि देशाचे गृहमंत्री कोणत्याही ठराला जाऊ शकतात. ममता बॅनर्जी यांची भूमिका स्पष्ट आहे. ममता बॅनर्जी असं म्हणतायत की मी निवडणूक हारले नाही, कपट कारस्थान षडयंत्र रचून माझा पराभव घडवण्यात आला. 100 जागा लुटल्या गेल्या. 100 जागा, 90 लाख मतं कापली गेली, डिलीट केली. आणि त्यातली 27 लाख जी मतं आहेत तो विषय कोर्टामध्ये प्रलंबित आहे. अशा वेळेला जे मतदान झालं आणि साधारण याच फरकामध्ये ममता आणि भाजपात विजयाचं आणि पराभवाचं अंतर आहे. ममता बॅनर्जी या फार मोठ्या आंदोलन करणाऱ्या नेत्या आहेत. त्यांनी सतत सत्तेवरती असताना आणि नसताना आंदोलनं केली. राजीनामा देणार नाही ही त्यांची भूमिका आंदोलनाचा एक भाग असं मी मानतो. ठीक आहे, सरकारने काय करायचं ते करावं. आता या क्षणी बंगालमध्ये हिंसाचार उसळलेला आहे मणिपूर प्रमाणे. आतापर्यंत 7 लोक ठार झालेत. जो आकडा येतोय 3चा तो खोटा आहे. मी सकाळी माहिती घेतली, 7 लोक ठार झालेत. अनेक ठिकाणी आगी लागलेल्या आहेत. भारतीय जनता पक्षाला संपूर्ण देशाला आग लावायची आहे आणि ही आग पूर्ण झाली पुढल्या 2 वर्षात की लोकसभा निवडणुकांना सामोरं जायचं आहे. पंजाबमध्ये बॉम्बस्फोट झाले, आतापर्यंत का झाले नाहीत? भगवंत मान यांनी जे सांगितलं तो विचार अत्यंत गांभीर्यानं घेतला पाहिजे. भगवंत मान म्हणतात मुख्यमंत्री, बॉम्बस्फोट झाल्यावरती भारतीय जनता पक्षानं निवडणुकीची तयारी सुरू केली आहे आणि बॉम्बस्फोट त्याचं हे उदाहरण आहे. त्या ठिकाणी सुरेंद्र अधिकारी जे आहेत त्यांच्या देखील पीएची हत्या करण्यात आली. त्यामुळे देखील असं म्हटलं जातं की हिंसाचार तिकडे उसळलेला आहे. पाहावं लागेल. पण हिंसाचार जर उसळला तर त्याला जबाबदार पूर्णपणे केंद्र सरकार असेल. तामिळनाडूमध्ये थलापती विजयला काँग्रेसने साथ दिली आहे, पाठिंबा दिलाय.
आता दुसऱ्या बाजूला डीएमकेला साथ दिलेली आहे. त्यामुळे एकूणच इंडिया आघाडीत मतभेद निर्माण मला तसं वाटत नाही. तामिळनाडू मधली राजकीय परिस्थिती ही अत्यंत विचित्र निर्माण झाली आहे. त्रिशंकू विधानसभा आहे. टीव्हीके पक्ष जो आहे विजय थलपती यांचा, त्यांना सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून लोकांनी निवडून दिलं, 108 जागा. पण बहुमतासाठी त्यांना साधारण अजून 8 ते 9 जागा कमी पडतात. डीएमके पक्षाला काही जागा मिळालेल्या आहेत, काँग्रेस पक्षाला 5 जागा आहेत, पीएमके पक्षाला 4 जागा आहेत. आता या सगळ्यांनी मिळून जर टीव्हीकेच्या मागे उभे राहिले तर सरकार बनू शकेल. पण भारतीय जनता पक्षाचे राज्यपाल जे तिथे आहेत, राजेंद्र आर्लेकर म्हणून, त्याने अत्यंत आडमोठी भूमिका घेतलेली आहे. मोठा पक्ष, सर्वाधिक मोठा पक्ष असताना सुद्धा त्यांनी टीव्हीकेला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं नाही. हे लक्षात घ्या. हे घटनात्मक दृष्ट्या अत्यंत चुकीचं आहे. 108 जागा असलेला पक्ष आहे, 108 जागा असलेला, तरीही तुम्ही त्यांना जर सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करणार नसाल तर तुम्ही भंपक आणि खोटारडे आहात. कोश्यारींची आठवण केली तुम्हाला सगळं? नाही, भारतीय जनता पक्षाने देशभरात सगळे कोश्यारीच नेमलेले आहेत ना. कोणी धोत्रामध्ये आहेत, कोणी सुटाबुटातले आहेत, बाकी काय सगळे कोश्यारीच आहेत. मुंबई महापालिकेने मासळी बाजारामध्ये काही नियम आणले आहेत, त्यामुळे ते आहेत नियम, ते आहेत ना, ते आमचे मुंबईचे लोक हँडल करतील तो विषय. ऑपरेशन सिंदूरला वर्ष पूर्ण झालं. ऑपरेशन सिंदूरला ऑपरेशन सिंदूरपेक्षाही मोदींच्या खोटेपणाचं वर्ष पूर्ण झालं आणि मोदींच्या गुलामीचं वर्ष पूर्ण झालं. ज्या पद्धतीनं प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली ऑपरेशन सिंदूर मागे घेण्यात आलं, देशाची जनता हे विसरलेलं नाही. ऑपरेशन सिंदूर यासाठी केलं होतं की भारतीय फौजा या लाहोरपर्यंत जातील, कराचीपर्यंत जातील, पाकव्याप्त काश्मीरमध्ये जातील आणि भारतीय तिरंगा फडकवतील, अशा वल्गना राजनाथ सिंग, नरेंद्र मोदी आणि अमित शहानी केल्या होत्या. त्याचं काय झालं? बदला अद्याप पूर्ण झालेला नसताना फक्त प्रेसिडेंट ट्रम्पनं धमकी दिली, दम भरला म्हणून ऑपरेशन सिंदूर थांबवलं. आमच्या लोकांनी इराणकडून काही धडे घेतले पाहिजे. सर, हिंदी में बोलिए. नहीं, देखिए, पश्चिम बंगाल में हिंसा भड़कनी चाहिए और ऐसी भड़कनी चाहिए कि उस हिंसा में पूरा देश उस आग में लपेटना चाहिए. ये भारतीय जनता पार्टी की भूमिका रहेगी. जब तक हिंसा नहीं भड़केगी तब तक भारतीय जनता पार्टी देश में चुनाव नहीं जीतेगी. ये बीजेपी का हमेशा एक स्ट्रैटेजी रही है. पश्चिम बंगाल को गुजरात बनाना चाहते हैं. जिस तरह से गुजरात ने एक देश में एक लैब बना दी, एक अपनी फैक्ट्री बना दी हिंदुत्व की, उसी तरह से पश्चिम बंगाल को गुजरात बनाना चाहते हैं और उसके बाद पूरे देश में वो आग फैलाना चाहते हैं. कुछ नहीं होगा. दूसरा क्या पर्याय है मुझे बताइए, अगर कोई बताएगा. यही पर्याय है बीजेपी को रोकने के लिए. तमिलनाडु में टीवीके को 108 सीट मिली है, सबसे बड़ी पार्टी है, सेक्युलर पार्टी है. कांग्रेस ने अगर ये तय किया है कि अगर सरकार बनाने के लिए मदद चाहिए, मैं तो कहूंगा कि डीएमके ने भी उनको सपोर्ट करना चाहिए और सरकार, एक स्टेबल सरकार, गवर्नमेंट बनाना चाहिए. तर मुरुडमध्ये अनिल परब यांचं जे साईल सोड होतं त्या प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. किरीट सोमय्या यांनी या प्रकरणावर रान उठवलं होतं, मात्र आता त्यांची निर्दोष मुक्तता झाली. किरीट सोमय्याने माफी मागितली पाहिजे. किरीट सोमय्याने माझ्या विरुद्ध रान उठवलं, मी निर्दोष सुटलो. माझ्यावरची सगळी कारवाई कोर्टाने बेकायदेशीर ठरवली. अनिल परबांच्या बाबतीत तेच झालं. आणि ज्यांना खरोखर जे गुन्हेगार आहेत, किरीट सोमय्याने ज्यांच्या विरुद्ध रान उठवले, सगळ्यात भारतीय जनता पक्षामध्ये आहे. सगळेच, नाशिक पासून मुंबई पर्यंत आणि वाशिम पर्यंत. तुम्हाला काही ऑफर आणली होती भाजप? आम्हाला बघा, ऑफर देण्यासाठी तशी माणसं समोर असावी लागतात, हिंमत असावी लागते. चला, धन्यवाद. म्हाडाचा एक घोटाळा नाशिकमध्ये उघडकीस आलेला आहे. अत्यंत मोठा घोटाळा आहे आणि या घोटाळ्यातले बहुसंख्य आरोपी हे भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. ते बिल्डर असतील, ते अधिकारी असतील आणि आता लवकरच हे घोटाळेबाज
आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते यांची एक बैठक होईल आणि भारतीय जनता पक्षाला 500 ते 600 कोटी रुपये दिले जातील निधी म्हणून. बरोबर ना? बैठका सुरू झालेल्या आहेत. हा, हे सगळे जे आहेत ना, नावं पण तुम्हाला मी सांगू शकतो आता. हा घोटाळा मध्यंतरी के बाद परत पुन्हा पुढे येतो, परत हो, नाही ते हप्त्याने पैसे कमी पडले की घोटाळा वर येतो. हो, मी भेटतो ना त्यांना. हा विषय गंभीर आहे तो. त्या रिंग रोडच्या भूसंपादनामध्ये शेतकऱ्यांवरती या जबरदस्तीने निर्घृणपणे पोलीस किंवा शासन अधिकारी हल्ले करतायत, मारतायत, जबरदस्तीने त्यांची संपत्ती, हे कशा करता चाललंय, कोणासाठी चाललंय? या आजी या. हा गंभीर विषय आहे. अंबादास दानवे आपले नेते तिकडनं ट्विट करतात 4 दिवसांनी, तोपर्यंत आपल्या स्थानिक शिवसेना याच्यावर आवाज उठवत नाही. ना माझ्याकडे काल हा विषय या सगळ्यांनी सांगितलं, यांना आज मी बोलवून घेतलेला आहे. हा विषय अत्यंत गंभीर आहे. आपण पहा, आजी बसलेले आहे. हे काय आहे? ही यांची धर्मध्वजा का? काल फडकली धर्मध्वजा. बघा, ही यांची धर्मध्वजा. शेतकरी सगळे शेतकरी आहेत. ताईचे कपडे फाडले. सगळे हे शेतकरी आहेत. सगळे घरात घुसून आंघोळ करून बटन लाईट होत ब्लाउजला, तसंच वळलं 7-8 जणांना. त्या नाही बघा की मालकीची घरं, उदरनिर्वाहाची शेती, लहान लहान टपऱ्या कशासाठी तुम्ही उद्ध्वस्त करताय? त्यांना तुम्ही काय नुकसान भरपाई देताय? त्यांच्याशी कोण चर्चा करताय? कोण चर्चा करताय? पोलीस फोर्स कशासाठी वापरताय? अलाइनमेंट बदला ना. नाही, चर्चा करा ना. तुम्ही सर्वपक्षीय चर्चा करा. तुम्ही सगळ्यांशी चर्चा करा. शेवटी हे नाशिकचे भूमिपुत्र आहेत. खासदारांना पण विश्वास खासदारांना विश्वासात घेतलं जात नाही, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं नाही त्या भागातल्या. आणि अशा पद्धतीनं तुम्ही एका बाजूला धर्मध्वजा फडकावताय काळाराम मंदिरावर, आणि दुसऱ्या बाजूला या नाशिक शहरातल्या, राज्यातल्या शेतकऱ्यांना, वृद्ध महिलांना, आया बहिणींना अशा प्रकारे अमानुष मारहाण करताय तुम्ही. मुख्यमंत्र्यांना काय काळजी वगैरे आहे की नाही? काल ते म्हणत होते त्या भोरच्या प्रकरणात की मी एका मुलीचा बाप आहे. इथे या मुलीच आहेत ना तुमच्या, किंवा तुमच्या आयाच आहेत ना. काय करणार आहात तुम्ही कारवाई? कशा करता? मग धर्मध्वजा फडकवायचं नाटक करताय कशाला? तो धर्मध्वजा अपवित्र करताय कशाला नाशिकमध्ये येऊन? आम्ही हा विषय पक्ष हातात घेतो आहे, त्यासाठी त्यांना मी आता बोलवलंय. पोलिसांनी त्यांच्या हातात लाठी होती, परंतु ते प्रांत अधिकारी आहेत, ते देखील हातामध्ये काठी घेऊन मारहाण करत. हे जे प्रांत अधिकारी आहेत बरं का, हे कोण आहेत? खरं म्हणजे सगळ्या पक्षाच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे या विषयावर. उपमंत्र्यांनी आलेले आहेत. हे सगळे ही सगळी कुंभमंत्र्यांच्या गँगचे मेंबर आहेत. कोण आहे ते? त्या प्रांत अधिकाऱ्याचं नाव सांगा मला. पवन? कोण आहे पवन दत्ता? हा या आजीला कपडे फाडून जर कोणी मारत असेल, पवन दत्ता नावाचा अधिकारी, तर नाशिकचे लोक का शंड झाले आहेत का? मुख्यमंत्र्यांची चमचेगिरी करतात, त्या कुंभमेळा मंत्र्यांची चमचेगिरी करतात. शंड झाले का? भाजप हा शंडांचा पक्ष आहे. पवन दत्ता कोण आहे? प्रांत अधिकारी आहे. कुठून आला हा माणूस? मुळात हा परप्रांतीय आहे. दत्ता म्हणजे कोणी आणला याला इथे? हा पवन दत्ता हा कुंभमेळा मंत्र्यांचा पैसे गोळा करणारा कलेक्टर आहे. हे माहिती आहे का तुम्हाला? हे सगळे लोक त्याने नाशिकला अशा प्रकारे आणलेले. आणि आमच्या मराठी शेतकऱ्यांवर, आया बहिणींवरती हात टाकताय. आणि काय तिथे मोठे SIT लावली आहे, भोरला नाटक करताय. इथे लावा ना SIT पवन दत्ताची. त्या बदलापूरमध्ये मागच्या वर्षी ज्या मुलीची
छेडछाड झाली आणि तिची हत्या झाली. त्या शाळेची फी भरू असं सरकारनं सांगितलं होतं. अद्याप भरली नाही. तिच्या वडिलांनी का तक्रार? अहो सरकार खोटारडे भंपक आहे हो, अधर्मी लोक आहे ते. चला थँक्यू. हा येतो.